नमस्कार मंडळी, मी शिवन्या आणि स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या वाव शिवन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासोबत पुन्हा एकदा एक मिशोचा हॉल घेऊन आलेली आहे। यामध्ये तुम्हाला हाऊस होल्ड वस्तू सगळ्या बघायला मिळणार आहेत आणि त्याही अंडर 500 मधल्या सगळ्या या गोष्टी आहेत। अंडर 500 म्हणण्यापेक्षा अंडर 200 सुद्धा आहेत। सगळ्या मिक्स अशा वस्तू मी आज घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत। हे प्रोडक्ट खूप सुंदर आहेत। यापैकी बरेचसे प्रोडक्ट मी स्वतः यूज केलेले आहेत, अगदी 15 दिवस महिनाभर असे यूज केले आहेत आणि नंतर मी याचा रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करते आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण का मी या सगळ्या प्रोडक्टचे ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे। खरंच तुम्हाला या वस्तू घ्यायला हवेत का की नको, की उगाचच आपले पैसे वाया जातात, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। आता व्हिडिओ खूप मोठा लेंदी नको व्हायला म्हणून आपण लवकरात लवकर आपल्या आजच्या हॉलला सुरुवात करूया। चला तर मग सगळ्यात आधी बघूया, आपण हे ओपन करून बघूया। हे आहे क्लीनेस्टचं किचन क्लीनर। तर आणि सगळ्या प्रोडक्ट्सची प्राइस मी तुम्हाला इथे साईडला मेन्शन करते। त्यानंतर या सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। हे बघा, हे आहे क्लीनेस्टचं किचन क्लीनर। खूप छान आहे, प्लांट बेस आहे। जे काही आपले किचन प्लॅटफॉर्मवरचे जे काही जिद्दी डाग असतात तेलकट असे, तर हे फक्त असं स्प्रे करायचं। यामध्ये आपल्याला ही एक बॉटल मिळेल। याची इथे प्राइस दिलेली आहे 249 रुपये, पण ही एवढं 249 ला नाही आहे, अंडर 200 मध्येच आहे। 450 ml ची ही बॉटल आहे। दाखवते मी तुम्हाला कसं हे करायचं। आणि आपल्याला असा स्प्रेसाठी एक मिळून जाईल। हे बघा, इथे हे असं हे लावून घेतलं की आपण हे फक्त असं स्प्रे करायचं आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही माहित नाही मला, फक्त स्प्रे करायचं आहे। स्प्रे करून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं आपल्याला ते तसंच भिजत ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपली तारेची घासणी असते तिने घासू शकता किंवा मग नॉर्मली वाईप सुद्धा करू शकता। याने जे जिद्दी डाग आहेत ते लगेच निघतात। याचा रिव्ह्यू म्हणजे हे मी आधी ऑलरेडी यूज केलेलं आहे। ही मी सेकंड बॉटल मागवलेली आहे माझ्यासाठी। खरंच युजफुल आहे हे प्रोडक्ट आणि याचा रिव्ह्यू मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की आपल्या नळावरचे जे जिद्दी डाग असतात, किचन प्लॅटफॉर्म खराब झालेला असतो, त्यानंतर मिक्सरला जे काही घाण साचते काळं काळं, तर ते सगळं निघतं। याने मी माझा शॉर्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला याचा रिव्ह्यू नक्की बघायला मिळेल। मी लिंक त्याची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। मी तुम्हाला हायली रिकमेंड करते, कारण का खरंच वर्थ इट आहे। हे युजफुल आहे आणि कमी किमतीमध्ये हे आपल्याला मिळत आहे मिशोवर। त्यानंतर सेकंड प्रोडक्ट आहे आपलं, हे बघूया आपण। हे मी ओपन करून बघितले। हे आर्टिफिशियल फ्लावर्स मागवले होते। आता मी व्हिडिओ वगैरे करते, त्यासाठी मला थोडं असं डेकोरेटिव्ह प्रोडक्ट हवे होते, त्यासाठी मी हे मागवलं होतं। पण मला याची क्वालिटी अजिबात आवडलेली नाहीये। हे 116 रुपयांना काहीतरी मला त्यांनी तिथे व्हिडिओमध्ये 4 दाखवले होते, पण मला हे 2च रिसीव्ह झालेले आहेत, म्हणून मी हे रिटर्न करणार आहे प्रोडक्ट। आणि खूप लो क्वालिटी प्लास्टिक मटेरियल आहे हे, म्हणजे तुम्ही कितीही दाबलं तरी म्हणजे खूप हलकं आहे। म्हणजे आपलं बलून असतो ना, त्या बलूनला तरी वजन असतं, पण याला काहीच वजन नाही, इतकं लो क्वालिटी आलेले आहे। आणि त्याचे लिव्ज बघा, त्याला तर काही नाहीच आहे असं वाटतं। त्यामुळे मी हे प्रोडक्ट रिटर्न करणार आहे। हे अजिबात तुम्ही बाय करू नका। मला तरी पर्सनली हे आवडलेलं नाहीये। तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की हे प्रोडक्ट तुम्ही बाय करू नका। मी सुद्धा रिटर्न करणार आहे, कारण की याच्यामध्ये पॅक ऑफ 4चा कॉम्बो दिला होता, मला पॅक ऑफ 2 मिळाले। त्यातून तर याची क्वालिटी इतकी वर्स्ट आहे, म्हणजे वेस्ट ऑफ मनी आहे। त्यामुळे हे प्रोडक्ट तुम्ही अजिबात बाय करू नका। त्यानंतर थर्ड प्रोडक्ट आहे हे सुद्धा आर्टिफिशियल फ्लावर्स आहेत। हे आणि ते मी सोबत मागवलेले, पण याची क्वालिटी म्हणजे हे वजन इतकं हेवी आहे, म्हणजे तुम्हाला मी आता हे वजन किती आहे ते व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत, पण खूप जास्त छान आहे हे प्रोडक्ट। याची प्रिंट सुद्धा छान आहे, छोटंसं एक कॉम्पॅक्ट आहे आणि हे पॅक ऑफ 3 आहे। आणि याची प्राइस सुद्धा मी साईडला मेन्शन करते, 137 वगैरे समथिंग असं काहीतरी मला मिळालेलं आहे तेवढ्यात। बघू शकता किती सुंदर आणि काहीतरी वजन आहे याचं। त्याच्यामध्ये असं आहे की फक्त एक थर्माकोलचा किंवा मग असा काय म्हणता येईल त्याला, असं स्पंजी जो मटेरियल असतो तो टाकलाय आणि त्याच्यामध्ये ते एखादं झाड लावल्यासारखं दिलेलं आहे। पण हे खूप छान आहे, हे तुम्ही बाय करू शकता। हे 139 मध्ये आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतात, 3 असे हे मिळतात झाडांचं सेट, आणि छान आहे खूप।
तुम्ही डेकोरेशन म्हणून कुठेही हे लावू शकता, खूप सुंदर आहे. त्यानंतर हा वॉलपेपर एक आहे. वॉलपेपर आता आपण बघूया. हा काहीतरी 116 रुपयांमध्ये मला हा वॉलपेपर मिळाला आहे. 40 बाय 200 सेंटीमीटरचा आहे, म्हणजे 1 मीटर पर्यंतच हे राहील असं हे वुडन मध्ये. मी मागच्या माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवलं होतं एक व्हाईट मध्ये वॉलपेपर, तर त्याला कॉम्बिनेशन म्हणून मी हे मागवलं होतं, पण मला हा अजिबात आवडलेला नाहीये. तुम्ही याची साईज बघा. हे बघा, हा एवढाच वॉलपेपर मला मिळालेला आहे. इतकंच आहे, इतकंच आहे. आता हा एवढूसा कागद मी कुठे लावणार आहे, त्यामुळे हे सुद्धा मी रिटर्न करणार आहे. आणि सेम मध्ये मला हे दोन असे पॅकेट मिळालेले आहेत वॉलपेपरचे. हा एक आणि हा एक. हे खूप कॉम्पॅक्ट आलेले आहे आणि मला मी जे मागवले होते, तुम्हाला मी साईडला पिक्चर लावून दाखवते, त्या क्वालिटीमध्ये हे आलेलं नाहीये. खूप लो क्वालिटीचे हे वॉलपेपर आलेले आहेत, त्यामुळे मी हे रिटर्न करते. अजिबात मला आवडलेली नाहीये. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देते. तुम्हाला जर आवडले असतील तर तुम्ही नक्की बाय करा. पण माझं सजेशन असं आहे की हे 2 प्रोडक्ट तुम्ही अजिबात बाय करू नका. आणि मी जेन्युअनली रिव्ह्यू तुम्हाला देते, कारण की आपण पैसे देऊन कोणती गोष्ट घेतो, उगाच पैसे वाया जातील असं करायचं नाही. हे बघा, स्वस्तात पण वस्तू मिळतात, त्याच वस्तू महागात पण मिळतात, पण स्वस्तात सुद्धा खूप चांगल्या अशा टिकाऊ वस्तू मिळतात आणि त्याच वस्तू दाखवण्याचा मी प्रयत्न करते. हे स्वस्तात दिसलं मला, पण हे तसं आलं नाहीये. हे प्रोडक्ट तुम्ही बाय करू नका. त्यानंतर तिसरं प्रोडक्ट आपण बघूया ओपन करून. हा एक मी पॅन मागवलेला आहे, फ्राईंग पॅन नाही, सॉरी, तडक्याचा पॅन मागवलेला आहे. हा काहीतरी मला 100 रुपयांच्या आसपास मिळालेला आहे. आणि याचं मटेरियल जे आहे ना, हे खाली आपल्याला हँडल स्टीलचं येतं, हँड पकडायला असं. आणि याचं मटेरियल असं हे नॉनस्टिक मध्ये आहे. खूप सुंदर याचं मटेरियल आलेलं आहे. मला पर्सनली हे खूप आवडलेलं आहे. आणि याच्यामध्ये काही आपण तेल वगैरे तडका वगैरे देतो, तर ते काही करपत वगैरे नाही. खूप सुंदर याची क्वालिटी आलेली आहे. तुम्ही हे नक्की बाय करा. याची प्राइस मी साईडला मेन्शन करते. याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देते. त्यानंतर अजून एक प्रोडक्ट आहे, हे चॉपर आहे. चॉपर, कांदा, टोमॅटो किंवा कोणत्याही वस्तू कट करण्यासाठी हे छोटंसं असं चॉपर आहे. आपल्याकडे ते दोरीने ओढायचं, तर ते आता कॉमन झाले, त्यामुळे मी आता हे वेगळं असं मागवलेलं आहे. इथे एक अशी खटकी दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे असं साईन दिलेलं आहे, एक लॉक आणि अनलॉकचं. तर हे अनलॉककडे ओपन केल्यानंतर हे असं ओपन होतं आणि हे निघतं, रिमुवेबल आहे. यामध्ये आपल्याला सिंगल ब्लेड मिळते. हे बघा, सिंगल ब्लेड मध्येच आहे हे. आणि हे असं ठेवायचं. हे इथे एक सेंटरला होल आहे, हे ऍडजस्ट करायचं त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्यानंतर हे जो काही पॉइंट आहे व्हाईट कलरचा, तो यामध्ये ऍडजस्ट करायचा आणि हे ओपन ठेवायचं आहे आपल्याला, अनलॉक करायचं आहे. आणि हे असं 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 करून तुम्ही तुमचा कांदा, टोमॅटो, काही कोथिंबीर, हिरवी मिरची, तुम्हाला जे काही बारीक करायचे ते यामध्ये तुम्ही बारीक करू शकता. आणि खूप स्मूथ आहे, बघू शकता तुम्ही, खूप स्मूथली हे बारीक होतं. त्यामुळे हा हायली रिकमेंडेड आहे. याचं मटेरियल सुद्धा खूप छान आहे. आपण ते दोरीने वापरायचं यूज करत होतो, बऱ्याच महिलांकडे असेल सुद्धा त्यांच्या किचनमध्ये. पण ते काय होतं, एकदा जोरात ओढलं गेलं की ती दोरी तुटून जाते. तुटून गेली का मग ते प्रोडक्ट पूर्ण वेस्ट ऑफ मनी होऊन जातं. याच्यामध्ये असं काहीच नाहीये तुटण्यासारखं. त्यामुळे हे फक्त असं एकदम स्मूथली प्रेस करायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही, खाली ब्लेड फिरताय, एकदम स्मूथली प्रेस केलं की हे आपलं लगेच एकदम ऑटोमॅटिक बारीक होऊन जातं. त्याच्यामुळे हे प्रोडक्ट सुद्धा हायली रिकमेंडेड आहे. तुम्ही हे प्रोडक्ट सुद्धा नक्की बाय करा. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि प्राइस साईडला मेन्शन करते, ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपण थोडा घाईघाईत घेतोय. कालचा व्हिडिओ खूप लेंदी झाला होता, त्यामुळे आता पटापट असे प्रोडक्ट दाखवतेय. चला नेक्स्ट प्रोडक्ट बघूया याच्यामध्ये काय आहे. ह्या सुद्धा खूप युजफुल वस्तू आहेत. या सुद्धा खूप युजफुल वस्तू आलेल्या आहेत. हे आपण भाजी किंवा कोणतेही भाजी वगैरे अशी वॉश केली, तांदूळ जरी वॉश केले तरी आपण यामध्ये वॉश करून इथून पाणी स्टेन करू शकतो. हे बघा, इथे जाळीसारखं आहे, तुम्हाला दिसतं का व्हिडिओमध्ये? इथून जाळीसारखं आहे आपल्याला. हे बघा, हा पोर्शन पूर्ण जाळीसारखा आहे, खूप सुंदर आहे. इथे वॉश केला आणि इथे असा एक बेस दिलेला आहे, तर तुम्ही हे असं ठेवू शकता
किंवा इथे खाली सुद्धा एक बेस आहे. तर तुमचं वॉश करून झाल्यानंतर तुम्ही असं ठेवू शकता, इथून सगळं पाणी निघून जातं. आणि हे 100च्या कॉम्बोमध्ये मला या 2 वस्तू मिळालेल्या आहेत. हे एक छोटी जाळीसारखं आहे. हे बघा, असं असं पटकन वॉश करायचं. छोटी कोथिंबीर वगैरे असेल, मिरची वगैरे असेल, टोमॅटो वगैरे असेल तर असं फक्त वॉश करायचं नळाखाली. पाणी ऑटोमॅटिक ड्रेन होतं. आपल्याला वेगळं भांडं घेऊन पाणी ओतत बसायची गरज नाही, किंवा तांदूळ वगैरे असतील तर वेगळं असं ओतायची गरज नाही यामध्ये. आणि हे होल पण अगदी छोटे आहेत, म्हणजे तांदूळ यातून पडणार नाहीत. त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये तांदूळ, डाळी काहीही वॉश करू शकतो आणि पूर्ण स्टेन होऊन जाईल. त्याच्यामुळे हे 2 प्रोडक्ट वर्थित आहेत. प्लास्टिक सुद्धा याचं खूप छान आहे. असं 100 रुपयामध्ये मला हा कॉम्बो मिळालेला आहे. त्याच्यामुळे याचं प्लास्टिक सुद्धा खूप छान आहे. हे प्रोडक्ट सुद्धा तुम्ही नक्की बाय करा, वर्थित आहे. आणि दोघांना सुद्धा हँडल आहे पकडायला, हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. छान आहेत हे प्रोडक्ट सुद्धा वर्थित आहेत. तुम्ही नक्की घ्या. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते आणि प्राइस साईडला मेन्शन करते. ठीक आहे, आता नेक्स्ट प्रोडक्ट बघूया आपलं. आजच्या व्हिडिओत मी थोडी घाई करते, पण मी जे तुम्हाला प्रोडक्ट बद्दल एक्सप्लेन करून सांगते ते कळत असेल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये मी कोणता हॉल घेऊन येऊ, कोणत्या वस्तू तुमच्यासोबत शेअर करू ते सुद्धा सांगा, म्हणजे तुमच्या आवडीच्या वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करेन. हा आहे स्टीमर. म्हणजे आपण मोदक, मोमोज किंवा कोणतीही वस्तू आपल्याला स्टीम करायची असेल तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त स्टीमर आहे हा मी जेव्हा बाय केलं होतं हे, म्हणजे मला आता हे घेऊन खूप दिवस झालेत, मी आज पार्सल ओपन करते. हे जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा मला 540 वगैरे रुपयांमध्ये मिळालं होतं, पण याची प्राइस थोडी कमी जास्त होते. आता किती ॲक्च्युअल प्राइस आहे त्याची मी साईडला मेन्शन करते. त्यामुळे ह्याची ॲक्च्युअल प्राइस काय एवढीच असेल मी असं कन्फर्म सांगू नाही शकत. याची प्राइस फ्लक्च्युएट होत राहते. हे बघा, हा खूप, आणि ह्याचं मटेरियल इतकं सॉफ्ट आहे. आणि हे तुम्ही इंडक्शनवर पण ठेवू शकता. इंडक्शन बेस सुद्धा आहे, गॅसवर ठेवू शकता. 2 साईडला हँडल आहे. आणि याचं जे स्टील आहे ते खूप जास्त हेवी आहे, पातळ नाही, खूप जास्त हेवी आहे. त्यानंतर स्टीमसाठी आपल्याला ही जाळी येते, बघू शकता इथे पूर्ण. आणि मोदक वगैरे करण्यासाठी अतिउत्तम आहे. याला सुद्धा हँडल आहे. यामध्ये आपण पाणी असं बॉईल करत ठेवायचं आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला स्टीम करायचं आहे ते जे वस्तू आहे, पदार्थ आहे तो आपण याच्यामध्ये ठेवायचा. आणि त्याची लीड तर इतकी सुंदर आलेली आहे ना, बघू शकता. जी टफन ग्लास म्हणतो ना आपण, त्या ग्लासमध्ये ही लीड आलेली आहे. इथे वाफ जायला थोडीशी जागा दिलेली आहे, होल दिलेला आहे. आणि इथे पकडायला सुद्धा आपल्याला एक हँडल दिलेला आहे. खूप सुंदर आहे. आणि मला हे प्रोडक्ट सुद्धा तुम्ही नक्की बाय करा, वर्थित आहे. आणि प्राइसच्या मानाने खूप छान आपल्याला मिळालेला आहे, कमी प्राइसमध्ये. बाहेर मार्केटमध्ये दुकानात तर 1000 रुपयांच्या खाली हे प्रोडक्ट मिळणार नाही. तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर चेक करू शकता. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि साईडला प्राइस सुद्धा मेन्शन करते. ठीक आहे, आता त्यानंतर आपलं एक प्रोडक्ट आहे. हे मी खूप आधी मागवलेलं आहे आणि मी हे यूज सुद्धा केलेलं आहे आणि करते आहे यूज सुद्धा. हे असे स्टोरेज पाऊच वगैरे आपण याला म्हणू शकतो. खूप छान आहेत हे पाऊच. म्हणजे सध्या मी माझं मेकअपचे प्रोडक्ट ठेवण्यासाठी हे यूज करते आहे. खूप सुंदर आहेत. असे 1 2 3 4 आणि हे 5चं आपल्याला हे पॅकेट मिळतं. आणि याचं मटेरियल सांगू का कोणतं आहे? हा वरचा पाऊच असा छोटासा येतो. हे बघा, हे असं, हे बघा, आतमधून असं पुष्टा म्हणू शकतो थोडंफार. आणि त्याला साईडनी असं हे प्लास्टिकचं मटेरियल लावलेलं आहे. हे प्रिंट रिमूव्हेबल नाहीये, म्हणजे कलर वगैरे जाईल असं काही नाहीये. हे प्लास्टिक आहे, वॉटरप्रूफ आहेत. आणि इथे झिप लाईन दिलेली आहे एक. आणि इथे पकडायला असं हँडल सुद्धा आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय का तुम्हाला हा हँडल? हां, हे पकडायला असं हे सुद्धा दिलेलं. खूप सुंदर आहे हे प्रोडक्ट. 5चं पॅकेट मिळालेलं आहे. हे बघा, सध्या मी माझे मेकअपचे प्रोडक्ट यामध्ये ठेवलेले आहेत. खूप सुंदर आहे. आणि खरंच मेकअपचे प्रोडक्ट ठेवण्यासाठी किंवा इतर तुमच्या कोणत्याही गोष्टी ठेवण्यासाठी अगदी छान आहेत. हे चेन सुद्धा किती स्मूथ आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे हे पाऊच आहेत आणि स्पेस पण खूप आहे यामध्ये. हे बघा, याला पकडायला असं आहे, बॅग, छोटी बॅग सारखी. किंवा तुमची लहान मुलगी वगैरे असेल तर तिला सुद्धा तुम्ही छोटी बॅग म्हणून हे देऊ शकता वापरण्यासाठी. आणि हे सुद्धा मला काहीतरी 100-150 रुपयांमध्येच मिळालेलं आहे. याची सुद्धा ॲक्च्युअल प्राइस काय आहे ते मी साईडला मेन्शन करते. तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडले असतील तर नक्की बाय करा. खूप सुंदर आहेत, मला पर्सनली खूप जास्त आवडलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे.
हे स्टोरेज बॉक्सेस मी खूप आधी मागवलेले आहेत, म्हणजे याला वापरून मला 1-2 महिने झालेले आहेत आणि याचा मला असंच होतं की हे वापरावे आधी आपण आणि मग तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर करावा, कारण का खरंच याची क्वालिटी खूप सुंदर आलेली आहे आणि हे मला फक्त 450 रुपयांमध्ये मिळालेले. 1, 2, 3, 4, 5, 6 हा 6चा कॉम्बो जेव्हा मी घेतला होता तेव्हा मला 450 रुपयांमध्ये मिळाला, पण आता 5चा कॉम्बो काहीतरी 450 रुपयांमध्ये आलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर घाई करा आणि हे बॉक्सेस घ्या. तुम्ही बघू शकता या कंटेनरची साईज आतमध्ये सुद्धा किती मोठा हा कंटेनर आहे आणि खूप खूप छान आहे आणि याचं प्लास्टिक सुद्धा खूप चांगलं आहे. असं एकदम लो क्वालिटी प्लास्टिक नाही आहे, याच्यामध्ये तुमचं बरंचसं सामान राहणार आहे. त्यामुळे हे कंटेनर तुम्ही नक्की घ्या. हे कुठेही तुम्ही ठेवू शकता, किचनमध्ये ठेवा, बेडरूममध्ये ठेवा, तुमचं सट्टर फटर असं जे काही थोडंफार सामान असतं ते हे सगळं याच्यामध्ये मावून जाणार आहे आणि इझी आहे. हे असेंबल सुद्धा इझी करता येतं. मी तुम्हाला याचा असेंबलिंगचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये सांगा हे कसं आहे असेंबल करायचं, मी तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि आत्ताची ॲक्च्युअल प्राइस काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला बाजूला मेन्शन करते. त्यामुळे हे सुद्धा तुम्ही घ्या, कारण की यांनी आपल्या बेडरूमचा लुक एकदम चेंज होऊन जातो. खरंच छान आणि कलरफुल आहेत. तुम्हाला जर याचा सिंगल कलर हवा असेल ना कोणता, म्हणजे येल्लोज किंवा ब्लूज किंवा ग्रे कलरच हवा आहे तर ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत. व्हाईट सुद्धा आहे यामध्ये, ब्राऊन सुद्धा आहे, असे बरेच कलर ऑप्शन सुद्धा यामध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला जे कलर ऑप्शन हवेत ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, त्याची सुद्धा मी लिंक तुमच्यासोबत शेअर नक्की करेन. ठीक आहे. आणि त्यानंतर आजच्या ब्लॉगची शेवटची गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे ही रॅक. हिला तुम्ही शू रॅक सुद्धा म्हणू शकता किंवा तुमचं छोटं छोटं सामान ठेवण्यासाठीची रॅक सुद्धा तुम्ही म्हणू शकता. रॅक सुद्धा फक्त 350 रुपयांमध्ये मला रिसीव्ह झालेली आहे. त्यामुळे याची ॲक्च्युअल प्राइस काय आहे ते मी तुम्हाला साईडला मेन्शन करते, पण मला खूप कमी किमतीमध्ये ही मिळालेली आहे आणि लवकरात लवकर आणि खूप युजफुल आहे हा. आणि याचं मटेरियल पण असं कपड्याचं मटेरियल आहे हे. त्यानंतर दोन्ही साईडला आहे बघा. मी याचा असेंबलिंग व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल हे कसं असेंबल केलं तर याचा व्हिडिओ मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. याचा सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे कसं असेंबल करायचं, तर तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमधनं लिंक बघा आणि तिथे जाऊन चेक करू शकता. खूप छान आहे हे सुद्धा. मी यूज करून तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर करते. याच्यामध्ये मी माझ्या मुलीचे कपडे ठेवलेले आहेत जे डेली यूजचे कपडे असतात. तर कपाटातनं कसं कपडे विस्कटले जातात, त्यामुळे मी डेली यूजचे जे रोज लागतात आणि पटकन इझिली आपण घेऊ शकतो तर ते कपडे मी यामध्ये ठेवलेले आहेत. त्यानंतर आता हे मला असं वर फोल्ड करायचं आहे ना, तर मी हे इथून असं रोल करू शकते. अशा पद्धतीने तुम्ही इथे अडकून ठेवू शकता. तुम्हाला ओपन ठेवायचं आहे तर तुम्ही ओपन सुद्धा ठेवू शकता. तुम्हाला जर झिप लावून घ्यायची असेल तर तुम्ही लावून सुद्धा घेऊ शकता. इथे मी माझ्या बाळाचे कपडे स्टोअर केलेले आहेत. तिथे 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6वा खालचा, असे 6 कंपार्टमेंट मला मिळालेले आहेत आणि तिच्या कपड्यांसाठी सफिशियंट आहे. कारण आता मला 2 वर्षांची मुलगी आहे तर ती झपाट्याने मोठी होत राहते आणि कपडे कसे आता हे डेली यूजचे जे कपडे आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे ते आपण महिनाभर वापरले की आपण ते टाकून देतो, त्यामुळे तेवढ्या कपड्यांसाठी मला हे सफिशियंट आहे. त्यानंतर इथे साईडला 2 पॉकेट आहे. हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर इथे साईडला पॉकेट सुद्धा मिळालेले आहेत, म्हणजे छोटे छोटे सॉक्स वगैरे काही असेल तर आपण तिथे ते स्टोअर करू शकतो. खूप सुंदर आलेला आहे हे प्रोडक्ट, मला तरी फार आवडलेलं आहे. याचा असेंबलिंग व्हिडिओ तुम्हाला जर हवा असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तसंही मी डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक ॲड करून देते, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. खूप छान आहे प्रोडक्ट. आणि 300 रुपयांमध्ये स्टोरेज बॉक्स, म्हणजे लाकडी कपाट किंवा मेटलचं कपाट घेणं खूप एक्सपेन्सिव्ह आहे. 8-10 हजार तर त्याला लागतातच तसेही. तर त्यापेक्षा सध्याचं काम चलाव जर हवं असेल तर त्यासाठी हे खूप छान आहे, खूप सुंदर आहे. शू रॅक म्हणून तुम्ही याच्यामध्ये शूज सुद्धा ठेवू शकता. तर मंडळी, हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथून पुढचा नेक्स्ट व्हिडिओ मी कोणता घेऊन येऊ, कोणते वस्तू किंवा कोणते प्रोडक्ट तुम्हाला बघायला आवडतील मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. म्हणजे तेच वस्तू किंवा त्याच प्रोडक्टचा रिव्ह्यू करण्याची मला संधी मिळेल आणि तुम्हाला सुद्धा व्हिडिओ बघायला मजा येईल. आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजचे प्रोडक्ट कसे होते आणि मला नक्की कमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी शेअर करा. भेटूया अशा छान छान व्हिडिओंसोबत. तोपर्यंत बाय.